सावित्री, धन्य धन्य सावित्री बाई, धन्य धन्य सावित्री, धन्य धन्य सावित्री बाई। धन्य धन्य सावित्री बाई जिसने ज्ञान की ज्योत जलाई। धन्य धन्य सावित्री बाई जिसने ज्ञान की ज्योत जलाई। नारी को शिक्षित कर जिसने देश की आधी कौम जगाई। नारी को शिक्षित कर जिसने देश की आधी कौम जगाई। नारी की शिक्षा के हक में जिसने थी आवाज उठाई। नर नारी की बराबरी की जिसने पहले बात बताई। 3 जनवरी उस सावित्री का जन्मदिन आता है। त्याबद्दल मी आयोजकांची अत्यंत ऋणी आहे। माझ्यावर दाखवलेला हा विश्वास माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे। आपल्या विश्वासामुळेच आज मी या मंचावर उभी आहे। ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे। मी यासाठी आयोजकांचे परत मनपूर्वक आभार मानते। चला तर मग हा गौरवशाली कार्यक्रम साजरा करूया आणि या सुंदर कार्यक्रमाची सुरुवात करूया सकारात्मक विचारांनी आणि टाळ्यांच्या गजरात। धन्यवाद। आपला हा उत्साह असाच कायम राहू द्या। या मंगलमय आणि प्रेरणादायी प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे, आदरणीय पाहुण्यांचे आणि उपस्थित सर्व बांधव भगिनींचे मी या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते। अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग म्हणजे शिक्षण आणि हाच प्रकाश सावित्रीबाईंनी आपल्या आयुष्यात आणला। कार्यक्रमाची अधिकृत सुरुवात करण्यासाठी मी आजच्या अध्यक्षा डॉक्टर शिवप्रिया मॅम, प्रमुख अतिथी सपना भाले मॅम, डॉक्टर सुचिता मेश्राम मॅम, सरिता बुलकुंडे मॅम यांना विनंती करते की त्यांनी मंचावर आपले स्थान ग्रहण करावे। आता मी सर्व मान्यवरांना आणि पूजा समूहातील महिलांना जसे की श्रीमती माया पाटील, श्रीमती जोया हाडके, श्रीमती कल्पना गडपायले, श्रीमती सहिष्णुता मोन, श्रीमती सरला कांबळे, श्रीमती स्वीटी थोरात, श्रीमती छाया धनविजय, श्रीमती भावना भगत, डॉक्टर लीना बनसोड, श्रीमती दिशा खैरे, श्रीमती वृषाली उके यांना नम्र विनंती करते की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांसमोर पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करतील। मान्यवरांनी आणि सर्व पूजा समूहातील महिलांनी या धन्य धन्य सावित्री बाई जिसने ज्ञान की ज्योत जलाई। धन्य धन्य सावित्री बाई जिसने ज्ञान की ज्योत जलाई। नारी को शिक्षित कर जिसने देश की आधी कौम जगाई। नारी को शिक्षित कर जिसने देश की आधी कौम जगाई। नारी की शिक्षा के हक में जिसने थी आवाज उठाई। नर नारी की बराबरी की जिसने पहले बात बताई। 3 जनवरी उस सावित्री का जन्मदिन आता है। 3 जनवरी उस सावित्री का जन्मदिन आता है। इस दिन को पूरा भारत शिक्षक दिवस मनाता है। इस दिन को पूरा भारत शिक्षक दिवस मनाता है।
डॉक्टर शिलप्रिया मॅम यांचे स्वागत करावे. आज अनुभा मॅम ह्या अनुपस्थित आहे, तर मी श्रीमती स्वीटी थोरात यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर शिलप्रिया मॅम यांचे स्वागत करावे. यानंतर श्रीमती स्पंदना बनसोड यांना विनंती करते की त्यांनी सपना बाले मॅम यांचे स्वागत करावे. यानंतर श्रीमती पारुल शंभरकर यांना विनंती करते की त्यांनी सुचिता मेश्राम मॅम यांचे स्वागत करावे. अच्छा, तर उपस्थित वाहाणे मॅमला मी विनंती करते की त्यांनी सुचिता मेश्राम मॅम यांचे स्वागत करावे. यानंतर आरोही पोपलवार यांना विनंती करते की त्यांनी सरिता बुलबुले मॅम यांचे स्वागत करावे. एम्स के डॉक्टर मेश्रा मैडम, सरिता बुलबुले मैडम और भाले मैडम और मेरे यहाँ पूरा बुद्धिस्ट परिवार, सबको मैं जय भीम बोलती हूँ. और आज हम जिस व्यक्ति की जयंती मनाने हेतु यहाँ पे जमा हुए हैं, ऐसी सावित्रीबाई फुले, इनको सर्वप्रथम अभिवादन करती हूँ. हम सब कुछ पिछले वर्षों से यहाँ पे सावित्रीबाई की जयंती मनाने हेतु एकत्रित होते हैं. सावित्रीबाई एक ऐसा व्यक्तिमत्व है जो सभी जानते हैं. आज उनकी वजह से हम पूरी शिक्षा लेकर आज आपके सबके सामने हम यहाँ पे मंच पर विराजमान हैं, जिन्होंने हमें शिक्षा का महत्व समझाया. सभी को मालूम है सावित्रीबाई क्या थी. ज्योतिबा फुले इनकी धर्मपत्नी और दोनों शिक्षक थे. उन्होंने सर्वप्रथम लड़कियों के लिए स्कूल खोला और जो भी वहाँ उस समय जो वातावरण था, उस वातावरण में हमेशा लड़कियों को, बालिकाओं को घर से बाहर नहीं जाने दिया जाता था, तो वो शिक्षा क्या ग्रहण करते. लेकिन सावित्रीबाई ने इन सभी से लड़कर एक अच्छा कार्य शुरू किया और हर एक स्त्री को शिक्षा लेने के लिए प्रेरणा दी और उन्हें उत्साहित किया कि आप पढ़ें. और हम जानते हैं कि अगर हमारे घर में अगर एक स्त्री शिक्षित होती है तो पूरा परिवार शिक्षित होता है, और जब पूरा परिवार शिक्षित होता है तो पूरा समाज शिक्षित होता है, और अगर समाज शिक्षित है तो देश में भी लिटरेसी का जो आंकड़ा है या जो प्रतिशत है वो बढ़ता है. वो आप अभी देख चुके हैं इस एरा में हमारी स्त्री कहाँ तक पहुँच चुकी है. वो ना सिर्फ घर संभालती है, बच्चे संभालती है, बैंकों में, अब एयरफोर्स में, और आज तो वो पायलट भी बहुत सारी स्त्रियां हैं जो विमान भी चलाती है. तो ये सब जो भी हमें मिला है, ये सब सावित्रीबाई फुले जी की ही देन है, जिन्होंने हमें इस काबिल बनाया. तो मैं इस जयंती के अवसर पे मैं यही कहना चाहूँगी कि हम सब हैं, अगर सावित्रीबाई फुले ना होती तो शायद हम ना होते. उन्होंने ना केवल शिक्षा को महत्व देकर स्त्रियों को शिक्षित करने का आह्वान किया, पर वो एक बहुत अच्छी सोशल वर्कर भी थी जो समाज के हितों के लिए लड़ा करती थी. उसका एक अच्छा एग्जाम्पल है कि जब स्त्रियां अगर विधवा हो जाती थी तो उन्हें पूरे उनके बाल निकाल दिए जाते थे. उसके लिए भी उन्होंने अनशन किया, लड़ाई की और वो प्रथा को बंद कराया. तो ये भी उनके एक जो सोशल वर्क है उसमें बहुत बड़ा उनका वाटा है, हम बोल सकते हैं, या उनका जो भी
उसमें उन्होंने जो कार्य किया, सोशल वर्क किया, वो हमेशा याद रखा जाता है। दूसरा, वो डॉक्टर नहीं थे, फिर भी जब प्लेग जैसी बीमारी उस समय पूरे देश में फैल रही थी, तब उन्होंने अपना धर्म निभाया। डॉक्टर न होते हुए भी उन्होंने प्लेग के मरीजों की सेवा की। तो इस तरह का व्यक्तिमत्व सावित्रीबाई फुले थी। अभी मैं ज़्यादा इस पर नहीं बोलूँगी, क्योंकि ऑलरेडी हमारे पास 2 वक्ता है जिनको कि 10 मिनट का टाइम दिया गया है, तो वो आपको उसके बारे में बहुत अच्छे से बताएंगे। मैं यहाँ पे आए हुए सभी लोगों का मनपूर्वक आभार प्रदान करती हूँ कि उन्होंने अपना समय निकालकर यहाँ पर आए और हम लोग संयुक्त जो परिवार है हमारा मिहान बुद्धिस्ट परिवार, उस परिवार में आकर हम सभी चीज़ें सेलिब्रेट करते हैं। और उसमें हमने आज का सावित्रीबाई फुले जयंती का भी प्रोग्राम यहाँ पे आयोजन किया है। तो सभी बुद्धिस्ट परिवार को मैं मन से बहुत बहुत धन्यवाद देती हूँ। धन्यवाद। डॉक्टर शिवप्रिया मॅम, तुमचं मनपूर्वक आभार मानते। तुमच्या उपस्थिती आणि मार्गदर्शनाने आजच्या कार्यक्रमाला खूपच अर्थपूर्ण बनवले। आता या कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगण्यासाठी मी सरिता बुलकुंडे मॅमना आमंत्रित करते। त्यांनी आपले प्रेरणादायी विचार मांडावेत। सर्वांनी उपस्थित असलेल्या सर्वांना माझा जय भीम। सावित्रीमाई जयंतीच्या व नवीन वर्षाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा। मी सरिता बुलकुंडे, आपल्या मिहान बुद्धिस्ट ग्रुपची सदस्य, आपल्या समोर माझ्या शब्दात आपल्या मागील 2 वर्षाच्या ॲक्टिव्हिटीज मांडण्याचा प्रयत्न करते। मला अतिशय आनंद होत आहे की फुले दाम्पत्य आणि बाबासाहेबांच्या पुण्याईने आपण उच्च शिक्षित, उच्च पदस्थ आणि प्रतिष्ठित सोसायटीत वास्तव्य करतो। अशा विकसित क्षेत्रात राहत असून देखील सामाजिक बांधिलकी कायम ठेवत बुद्धिस्ट अस्तित्व आणि जयभीमचा अभिमान जोपासण्याचा प्रयत्न करीत आहोत। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आहोत। सावित्रीमाई ज्योतिराव फुले यांच्या संघर्षमयी जीवनाच्या वाटचालीतूनच आज आपण महिला या स्थानावर पोहोचलो आहोत। त्यांच्या प्रेरणादायी कार्याला वंदन करून मी विषय मांडण्याचा प्रयत्न करते। सर्वप्रथम आम्ही 29 फेब्रुवारी 2024ला एक सामूहिक बैठक घेतली। त्यात कौटुंबिक परिचय मिलन, स्नेह भोजन सहित ब्लूमडेल बुद्धिस्ट ग्रुपची स्थापना केली। 14 एप्रिल 2024 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब 14 एप्रिल 2024ला पहिला जयंती समारोह उत्साहात आयोजित करण्यात आला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तैलचित्रांची भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली। त्यात आपल्या सर्व भीमलेखी निळ्या आसमंतात आणि सुंदर गुणगान करीत बाबासाहेबांचे गुणगान करीत होत्या। ब्लूमडेलमध्ये पहिल्यांदाच असा भव्य आणि सुनियोजित समारोह झाला। आपला उत्साह बघून बुद्ध जयंती 23 मे 2024ला आयोजित करण्यात आली। त्यात बुद्ध उपासक आणि उपासिका यांनी शुभ्र वस्त्र धारण करून तथागत बुद्धांचे पंचशील ग्रहण केले। वंदनीय भिक्खू संघाला चिवरदान करण्यात आले। ऑक्टोबर 2024 या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। 6 डिसेंबर 2024ला महापरिनिर्वाण दिनी ब्लूमडेलमध्ये कॅन्डल मार्च आयोजित करून शांतीचे प्रतिबिंब ध्वनित केले। आपल्या ग्रुपमधील मनमिळावू ऍक्टिव्ह सदस्य एन पाटील सरांचे 27 डिसेंबर 24ला देहावसान झाले। त्यांचा श्रद्धांजली कार्यक्रम 29 जानेवारी 25ला हाऊ टू फेस डेथ इन बुद्धाज वे पार पडला। 2025 नवीन वर्ष, नवीन उत्साह, नवीन उमेद, नवे ध्येय, त्याचबरोबर नवीन जबाबदारी आणि वचनबद्धता। वचनबद्धता म्हणजे शेजारच्या कॉलनीमधील निवासी बुद्धिस्ट परिवार समाविष्ट करणे।
2. चॅरिटी शिक्षण मदत व आरोग्य मदत. 3. रजिस्ट्रेशन करणे, कार्यकारी समितीचे गठन करणे. नंबर 4. स्पर्धा कार्यक्रमांचे आयोजन करणे, जसे एसे, ड्रॉइंग कॉम्पिटिशन, स्पीच अँड सिंगिंग. हेल्थ चेकअप कॅम्प. आपल्या ग्रुपमध्ये डॉक्टर हर्षानंद सर आणि अन्य डॉक्टर यांच्या प्रयत्नाने यशस्वी करून अनेक दुर्बल गरीब घटकांना आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करून सहायता देण्यात आली. स्कॅन. विद्यार्थी सहाय्यक संस्थेला 20,000 रुपयाचा निधी दिला. त्याचा उपयोग होतकरू अभ्यासी विद्यार्थ्यांना नक्कीच झाला असणार. अश्विनी घोडेस्वार या हुशार विद्यार्थिनीला परदेशात शिक्षण घेण्यात 56,000ची सहायता करण्यात आली. 14 एप्रिल 2025 परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह फर्स्ट सिटी निवासियांसोबत ब्लूमडेलमध्ये साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रांची भव्य निवडणूक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रांची भव्य मिरवणूक, सुंदर मनमोहक फुलांची सजावट व रांगोळ्या, मुलांसाठी ड्रॉइंग, एसे, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आणि सर्वांसाठी क्विज कॉम्पिटिशन बाबासाहेबांच्या जीवनावर. यात सर्वांनी लहान मोठ्यांनी उत्साहाने सहभागी झाले. 12 मे 2025 या दिवशी फर्स्ट सिटीमध्ये बुद्ध जयंतीचे आयोजन करण्यात आले. सकाळच्या सत्रात ब्लड डोनेशन कॅम्प एम्सच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. पौर्णिमेच्या शीतल प्रकाशात अभिनव शांत सौम्य संगीत ध्वनी सोबत कॅन्डल मार्च, बौद्ध उपासक व उपासिकांची भरघोस उपस्थिती, मन प्रसन्न झाले. IAS सावी कुलकर्णीच्या उपस्थितीने हा कार्यक्रम उच्च स्तरीय झाला. UPSC क्रॅक कसे करायचे याचे मौल्यवान मार्गदर्शन युवा वर्गाला खूप आवडले. बुद्ध जयंती समारोहाचे सुंदर आयोजन बघून आमचा उत्साह द्विगुणित झाला. धम्मचक्र प्रवर्तन दिवस 14 ऑक्टोबर 2025 ब्लूमडेलला प्रगतीचे एक पाऊल जोडून शिवकैलासा निवासी व फर्स्ट सिटी सोबत भरगच्च उत्साह आणि आनंदमयरित्या साजरा केला. तिन्ही उच्चभ्रू निवासी वसाहती प्रशंसेच्या प्रतीक ठरल्या. या अनेक कार्यक्रम उपलब्धीने आणि बुद्धिस्ट परिवार संघटित झाल्याने आपला उत्साह द्विगुणित झाला. अधिकाधिक सदस्यगण जोडले जाऊ लागले. 6 डिसेंबर 2025 महापरिनिर्वाण दिवस सामूहिकरित्या शिवकैलासा परिसरमध्ये कॅन्डल मार्च आणि श्रद्धांजली कार्यक्रम तेथील क्लबमध्ये घेऊन शांत व भावपूर्ण स्मरण करून बाबासाहेबांना श्रद्धांजली सुमने अर्पित करण्यात आली. हा उत्साह असाच कायम राहावा, त्यासाठी आपण सर्व मैत्री भावनेने एकत्र येऊ हा संकल्प यावर्षी 2026 मध्ये करूया. छोट्याशा ब्लूमडेल बुद्धिस्ट ग्रुपचे रूपांतर आज मोठ्या विहान बुद्धिस्ट परिवारात झालेले आहे. आज 3 जानेवारी 2026 क्रांतीज्योती सावित्रीबाई यांची जयंती शिक्षक दिवस म्हणून साजरी करत असताना त्यांच्या कार्याला उजाळा देऊया. सावित्रीबाईच्या कर्तृत्वाचे मौल्यवान संस्कार आताच्या पिढीवर होणे गरजेचे आहे. सावित्रीबाईंची जिद्द मुलांना स्वतःच्या पायावर ठाम उभे राहायला शिकवेल. ज्येष्ठांचे योग्य मार्गदर्शन आणि युवा पिढीचे सहकार्य, आपण असेच देखील कार्यक्रम उपक्रम करत राहू हे सांगताना मला अभिमान वाटतो. धन्यवाद. आणि मार्गदर्शनाने आपल्या कार्यक्रमाला खूपच अर्थहीन बनवलेला आहे आणि फार प्रेरणादायी विचार ठरले, त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. यानंतर एक छोटीशी क्लिप होणार आहे.
ज्योतिराव फुले, क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले और परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर। सर्वप्रथम इन सभी का मैं नमन करती हूँ और उनके विचारों का अभिवादन करती हूँ। मंच पर उपस्थित सभी अतिथिगण और यहाँ पर उपस्थित सभी बौद्ध उपासक और उपासिकाओं को मेरा सप्रेम जय भीम। आज हम सब यहाँ पर सावित्री बाई फुले की 195वीं जयंती मनाने हेतु उपस्थित हुए हैं और मैं एक शिक्षिका होने के नाते आज बेहद गर्व और खुशी महसूस कर रही हूँ कि मुझे आज ये अवसर मिला है विहान बुद्धिस्ट ग्रुप के तरफ से कि मैं आपके साथ उनके बारे में दो बातें कह सकूँ, शेयर कर सकूँ। तो इसके लिए सबसे पहले विहान बुद्धिस्ट ग्रुप को धन्यवाद। तो आज मैं जिस महान व्यक्ति पर बोलने जा रही हूँ वे केवल इतिहास का एक नाम नहीं है बल्कि साहस, शिक्षा और सामाजिक परिवर्तन की जीवित प्रतीक है। वे उस दौर में ज्ञान की मशाल लेकर चली जब एक लड़की का पढ़ना अपराध माना जाता था। आइए हम सब मिलकर इस महान शिक्षिका और समाज सुधारक और क्रांतिकारी विचारक सावित्रीबाई फुले को श्रद्धा के साथ स्मरण करें। दोस्तों, कल्पना कीजिए सन 1848 की पुणे की एक सुबह एक 17 साल की युवती अपने घर से बाहर कदम रखती है। उसके एक हाथ में किताब है और दूसरे में बदलाव का सपना। लेकिन जैसे ही वो सड़क पर चलती है, हवा में तालियां नहीं बल्कि गालियां गूंजती हैं। उन पर पत्थर फेंके जाते हैं, कीचड़ उछाला जाता है। उस समाज के लिए वह एक अपराधी थी क्योंकि उसने यह सोचने की हिम्मत की थी कि एक लड़की का दिमाग रसोई के चूल्हे से कहीं ज्यादा कीमती है। हर ताना उसे रोकने की कोशिश करता है, हर पत्थर उसकी हद याद दिलाने के लिए फेंका जाता है। लोग उसके सपनों को बगावत समझते हैं और उसकी पढ़ाई को शर्म। फिर भी चोटों और अपमानों के बीच वह सिर झुकाकर नहीं चलती। उसके कदमों में डर है, लेकिन उससे बड़ा है उसका विश्वास कि एक दिन वही सड़कें उसके हौसले की गवाही देगी और वही समाज समझेगा कि सवाल पूछना अपराध नहीं, बदलाव की शुरुआत होती है। सावित्रीबाई रोई नहीं, वह पीछे नहीं मुड़ी। वह स्कूल पहुंची, अपने थैले से दूसरी साफ साड़ी निकाली, उसे बदलकर अपनी कक्षा शुरू की। वह जानती थी कि अगर अज्ञानता की गंदगी को साफ करना है तो पहले खुद के शरीर पर कीचड़ सहना ही होगा। सत्य तो यह है कि सावित्रीबाई इस लड़ाई में अकेली नहीं थी। जब उनके अपने परिवार ने उनके प्रगतिशील विचारों के कारण उन्हें घर से निकाल दिया, तब उस्मान शेख और उनकी बहन फातिमा शेख ने उन्हें सहारा दिया। फातिमा शेख भारत की पहली मुस्लिम महिला शिक्षिका बनी। इन दोनों सहेलियों ने मिलकर साबित किया कि जब दो महिलाएं एक दूसरे का हाथ थामती हैं तो वे धर्म और रूढ़ियों की हर दीवार को ढहा सकती हैं। उनकी यह दोस्ती आज 2026 के भारत के लिए सबसे बड़ी मिसाल है, क्योंकि ये संदेश देती है कि प्रगति का रास्ता साथ मिलकर बढ़ने से ही बनता है। दोस्तों, सावित्रीबाई का संघर्ष सिर्फ स्कूल की चार दीवारी तक सीमित नहीं था। वे जानती थी कि जब तक समाज की सोच की बेड़ियां नहीं टूटेंगी, तब तक शिक्षा का उजाला हर घर तक नहीं पहुंचेगा। सावित्रीबाई ने सत्य शोधक समाज के माध्यम से एक वैचारिक क्रांति की नींव रखी। उन्होंने सत्य शोधक विवाह की शुरुआत की, जहां न कोई पंडित था और ना कोई दहेज। उन्होंने दूल्हा दुल्हन को शपथ दिलाई कि वे एक दूसरे को शिक्षित करेंगे और बराबरी का सम्मान देंगे। उन्होंने 1852 में महिला सेवा मंडल बनाया ताकि महिलाएं अपने अधिकारों के प्रति जागरूक हो सके। जब उन्होंने देखा कि विधवाओं का मुंडन कर उन्हें समाज के बाहर कर दिया जाता है, तो उन्होंने सिर्फ दुख नहीं जताया बल्कि नाइयों की हड़ताल करवा दी। उनका संदेश साफ था, सिर्फ शिक्षित मत बनो, स्वावलंबी बनो। जब उन्होंने उन गर्भवती महिलाओं को देखा जिन्हें समाज ने ठुकरा दिया था, तो उन्होंने अपने घर के दरवाजे उनके लिए खोल दिए और कहा, यह बच्चा मेरा है, तुम यहाँ सुरक्षित हो। सावित्रीबाई सिर्फ एक शिक्षिका नहीं थी, वह उन सब की माँ थी जिनका कोई नहीं था।
सावित्रीबाई और ज्योतिबा फुले ने सिर्फ समानता की बातें नहीं की, उसे जी कर दिखाया। उस दौर में जहां अछूत की परछाई तक से परहेज किया जाता था, सावित्रीबाई ने अपने घर का पानी का टैंक प्यासे अछूतों के लिए खोल दिया। उन्होंने समाज की सबसे बड़ी ऊंची दीवार को गिरा दिया। उनके नज़र में कोई अछूत नहीं था, सिर्फ इंसान था। वे एक ऐसी कवयित्री थी जिनके कलम में आग थी। अपने किताब काव्य फूले में उन्होंने हम सबसे एक प्रार्थना की थी, स्वयं जागो, खुद उद्योगी बनो, परिश्रम करो, ज्ञान और धन का संचय करो। ज्ञान के बिना सब कुछ खो जाता है, बुद्धि के बिना हम जानवर बन जाते हैं। इसलिए उठो और शिक्षा पाकर जाति की बेड़ियां तोड़ दो। लेकिन सावित्रीबाई की सबसे मार्मिक छवि उनके अंतिम दिनों की है। 1897 में जब पुणे में प्लेग महामारी फैली थी, तब वे घर में छिपकर नहीं बैठी। 67 साल की उम्र में उन्होंने एक छोटे बच्चे पांडुरंग को गंदगी में बीमार और कांपते देखा। उन्होंने मदद का इंतजार नहीं किया, वे खुद मदद बन गई। उन्होंने उस बीमार बच्चे को अपने कंधे पर उठाकर दौड़ते हुए अस्पताल ले गई। उन्होंने इस बच्चे की जान तो बचा ली, लेकिन खुद संक्रमित हो गई। उनकी मृत्यु वैसे ही हुई जैसे उन्होंने अपना पूरा जीवन जिया था, दूसरों के दुख का बोझ अपने कंधों पर उठाते हुए। आज हम जिस डिजिटल इंडिया या विकसित भारत की बात करते हैं, उसकी नींव सावित्रीबाई ने तब रखी थी जब उन्होंने गणित, विज्ञान और समाजशास्त्र जैसे विषयों को अपने पाठ्यक्रम में शामिल किया था। वे चाहती थी कि बच्चे केवल रटे नहीं, बल्कि तर्क करना सीखें। आज 2026 में जब हम स्कूलों में मिड डे मील या फिर लड़कियों के लिए स्कॉलरशिप या स्टाइफंड्स की बात करते हैं, तो हमें याद रखना चाहिए कि इसकी कल्पना सावित्रीबाई और ज्योतिराव ने 170 साल पहले ही कर ली थी, ताकि गरीब बच्चों का स्कूल न छूटे। आज 2026 में जब हम अपने आसपास की महिलाओं को डॉक्टर, इंजीनियर और वैज्ञानिक बनते हुए देखते हैं, तो याद रखिएगा कि उन सब की सफलता के पीछे सावित्रीबाई खड़ी हैं। उन्होंने कीचड़ से सनी साड़ी पहनी ताकि आज हम सम्मान की पोशाक पहन सकें। आज जब हम शिक्षा की रोशनी में आगे बढ़ते हैं, तो हमें याद रखना चाहिए कि इस उजाले की पहली मशाल सावित्रीबाई फुले ने जलाई थी। उन्होंने सिखाया कि शिक्षा केवल अधिकार नहीं, बल्कि मुक्ति का मार्ग है। सावित्रीबाई केवल एक स्त्री नहीं थी, वे एक विचार थी जो आज भी हर उस लड़की में जिंदा है जो सीखने, सोचने और बदलने की साहस करती है। आज यहाँ उपस्थित हर एक महिला में मेरा मानना है कि हर एक महिला के अंदर एक सावित्री मौजूद है, और वर्तमान की सावित्रीबाइयों के रूप में हमारी जिम्मेदारी केवल अधिकारों का उपभोग करना नहीं है, बल्कि उन्हें आगे बढ़ाने की है। हमारी सबसे बड़ी जिम्मेदारी है शिक्षा को अपने जीवन की ताकत बनाना और उसे दूसरी लड़कियों तक पहुंचाना, खासकर उन तक जिनकी आवाज़ आज भी दबा दी जाती है, जो केवल अपने घर को ही नहीं, आज हमारी महिलाओं में वो ताकत है कि हम केवल अपने घर को ही नहीं, बल्कि समाज और देश को भी बदलने और आगे ले जाने की ताकत रखते हैं। सावित्रीबाई की विरासत को आगे बढ़ाने का अर्थ है सवाल पूछने से न डरना, अन्याय को सामान्य न मानना और रूढ़ियों के सामने चुप न रहना। यह विरासत तब जीवित रहती है जब एक पढ़ी लिखी महिला दूसरी महिला का हाथ थामती है, जब आत्मनिर्भरता को गर्व से जिया जाता है और जब बेटियों को सपने देखने की पूरी आज़ादी दी जाती है। हर वह स्त्री जो ज्ञान, संवेदना और साहस के साथ समाज को थोड़ा सा भी बेहतर बनाती है, मेरा मानना है कि वही आज की सच्ची सावित्री है। तो आइए आज हम इस जयंती के उपलक्ष्य में मिलकर यह प्रण लेते हैं कि सावित्रीबाई के दिखाए हुए मार्ग पर चलेंगे और एक अच्छे, पढ़े लिखे, विवेकशील समाज का निर्माण करेंगे। इसी के साथ मैं अपने शब्दों को पूर्ण विराम देती हूँ। जय भीम, जय भारत। और अंत में क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले अमर रहे। क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले अमर रहे। क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले।
कारण आपलं प्रबोधन आजच्या या विशेष कार्यक्रमासाठी खूपच प्रेरणादायी ठरलं. आपला वेळ, समर्पित मेहनत आणि विचार फार मौल्यवान ठरले. आता आपल्या कार्यक्रमाचा सगळ्यात गोड आणि मनाला आनंद देणारा क्षण, लहानसं वय, मोठा आत्मविश्वास आणि गोडसा आवाज घेऊन येत आहे आपली चिमुकली, माझी लेक स्वर्णिका लांडे. चला तर मग टाळ्यांनी तिचे स्वागत करूया आणि प्रेमाने तिला प्रोत्साहन देऊया. Good evening everyone. My name is Swarnika Lathe. Today I am going to speak a few lines about Savitribai Phule. महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्यांची आरती, नमन माझे सावित्रीचा आलाय त्यांची जयंती. धन्य तू सावित्री, धन्य तुझ्या तुझ्या वेणीची आज भरली बाग. सावित्री शाले के आम्ही शुकने मोठ्या दादाशा विशाल नभे उंच गग भरारी हिम समाजाला जिलेबी ज्ञानाशी सावली. धन्य ती क्रांती ज्योती सावित्री मावली. धन्यवाद. स्वर्णिका, तुझं सादरीकरण खूपच सुंदर होतं. एवढ्या लहान वयात इतक्या आत्मविश्वासाने कविता सादर करणं खूपच कौतुकास्पद आहे. तुझं खूप खूप अभिनंदन. चला तर मग आता पुढे जाऊया. कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी आपण पाहूयात एक सुंदर विचार, आणि ते सादर करण्यासाठी मी आरोही पोपलवार यांना आमंत्रित करते. चला तर मग टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. Respected dignitaries on the dais, off the dais, and all my dear friends. Good evening to everyone. Today we have gathered here to commemorate the birth anniversary of Savitribai Phule. She is the first female teacher, a visionary social reformer, a poet, and above all, a fearless crusader for equality and education. Remembering Savitribai Phule is just not merely paying tribute to the historical figure. It is reaffirming our commitment to the values of education, social justice, gender equality, and human dignity. Born on 3rd January 1831, Naigaon, Maharashtra, Savitribai Phule was born in a society deeply burdened by caste discrimination, patriarchy, and social injustice. At a time when educating girls and marginalized communities was considered a sin, she dared to imagine a different India, an India where knowledge would be the right of every human being. With the unwavering support of Mahatma Jyotirao Phule, Savitribai became India's first trained woman teacher. In 1848, the couple started their own school for girls in Pune. Every day, Savitribai Phule walked to school facing humiliation, verbal abuse, and even stones and cow dung thrown at her. Yet, she carried an extra sari with her, not to give up, but to change and continue teaching. Her courage reminds us that social transformation is never easy, but it is always necessary. Savitribai Phule dedicated her life to the education of girls, Dalits, and the oppressed. She opened several schools, shelters for widows, and homes for orphan children. She worked very hard against child marriage, caste oppression, and the inhuman practice of untouchability. At a time when widows were shunned, she proved them dignity, protection, and hope. She was also a powerful poet and thinker. Through her writings, Savitribai urged people to break the chains of ignorance, stating that education is the true path of liberation. Her words continue to inspire us till today. Her compassion was most evident during the plague epidemic of 1897, when she served the sick selflessly.
In the process of saving others, Savitribai Phule sacrificed her own life, leaving behind a legacy of service, courage, and humanity. Friends, Savitribai Phule was not just the first woman teacher of India. She was the first modern feminist, the voice of voiceless, and a torchbearer of social reformer. Her life teaches us that education is the most powerful weapon to fight injustice, ignorance, and inequality. On our birth anniversary today, let's ask ourselves some questions. Are we doing enough to promote inclusive education? Are we standing against discrimination and injustice? Are we empowering girls and marginalized communities through knowledge? The greatest tribute we can offer Savitribai Phule is not just words, but action by spreading education, promoting equality, and upholding human values in our personal and professional lives. Let us pledge to carry forward her dream of an enlightened, inclusive, and progressive India. Jai Savitribai Phule. Jai Hind. Thank you. आरोही, तुझं खूप खूप मनापासून कौतुक करते. तू खूपच प्रभावशाली प्रस्तुती दिली. आता या गोड सादरीकरणानंतर या कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी आपण पाहणार आहोत एकांकिका, आणि ही एकांकिका सादर करणार आहे सृष्टी साखरे. कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात आपल्या सर्वांसाठी एक मार्गदर्शक संबोधन होणार आहे. त्यासाठी मी To all, to the Buddhist family gathered over here. First of all, I would like to actually congratulate the courage which the small kids, the small Savitris have shown here, and they have enriched the stage with immense courage. That is what all Savitri is all about. I really admire it thoroughly. Coming to my deliberation today, it is for a special reason we have gathered today. Special reason, एक स्पेशल कारणासाठी आपण इथे सगळे एकत्रित जमले आहोत, आणि त्या कारणाचा मला फार गौरव आहे, मला फार अभिमान आहे. आज आपण सावित्रीबाई फुले यांच्या जन्मतिथीच्या निमित्ताने इथे गॅदर झालेलो आहोत आणि मनापासून त्यांना अभिवादन करतो आहोत. एज्युकेशन, फिमेल एज्युकेशन टू बी प्रिसाइज, इज इक्वेशन विथ सावित्रीबाई फुले. हे एक समीकरण आहे. दिस इज बिकॉज वाय सावित्रीबाई हॅज चोजन वेपन of education against all those atrocities of that era. Educationच का मुळात ह्याचं कारण हे जे होतं की एज्युकेशन स्ट्रेंथन्स द रॅशनल थिंकिंग अँड सायंटिफिक टेम्परामेंट, आणि त्याच्यामुळे अवेअरनेस येतो जगात काय चाललं आहे, आपण काय करतोय, आपण कुठे आहोत. त्यावेळेसचा जो काळ होता त्यामध्ये स्त्रियांचा जन्मच हा गुलामगिरीसाठी झाला आहे, ही विचारधारा होती. द फिमेल हरसेल्फ वॉज थिंकिंग दॅट इज हर डेस्टिनी, दिस स्लेव्हरी इज हर डेस्टिनी, अँड सावित्रीबाई वॉज स्ट्रगलिंग विथ दिस पॅराडॉक्स. या गुलामगिरीतून ज्यांना बाहेर काढायचं आहे त्यांना जाणीव नाही आहे की ही गुलामगिरी ही त्यांची डेस्टिनी नसून त्यांच्यावर लादलेलं गेलं एक इम्पोजिशन आहे. That is, which is not natural in context of the nature's law. आणि सावित्रीबाईंनी हा जो वेपन घेतला आणि त्याच्याने पूर्ण या समाजाचं एक रिव्हॉल्युशनरी चेंज घडवून आणलं. शिक्षणाकडे त्यांनी फक्त लिटरसी म्हणून बघितलं नाही, पण शिक्षण म्हणून सोशल रिफॉर्म अशी त्यांनी एक मूलभूत तत्व तयार केली. त्यांचा ठाम विश्वास होता की स्त्री शिक्षित झाली तर पूर्ण समाज शिक्षित होईल. ज्या पुरुषप्रधान समाजात स्त्रीला दडपले जात होते, स्त्रीची व्याख्या म्हणजे मौन, स्त्रीची व्याख्या म्हणजे स्लेव्हरी, स्त्रीची व्याख्या म्हणजे अन्याय, या समाजाच्या मूळ तत्वांवर सावित्रीबाईंनी प्रहार केला आणि या मानसिकतेला हादरवून सोडलं. म्हणूनच आपण मानतो की सावित्रीबाई फुले हे केवळ एक नाव नसून एक क्रांतिकारी वादळ आहे.
ज्या समाजात मुलीचा जन्म म्हणजे ओझे अशी मानसिकता खोलवर रुजलेली होती, सावित्रीबाईंनी ठामपणे सिद्ध केले की मुलगी ओझे नाही, मुलगी पारस आहे. ती ज्याला स्पर्श करेल त्याचं सोनं करेल. जेव्हा आपण पाहतो भारतीय महिला सेना आता रिसेंटली जेव्हा ऑपरेशन सिंदूर इम्प्लिमेंट झालं तेव्हा आपण पाहिलं की 3ही महिला वेगवेगळ्या कॅटेगरीतून, काही तर मार्जिनलाइज्ड कम्युनिटीमधून या देशाची जबाबदारी, ती वायुसेना असो, नेव्ही असो, आर्मी असो, त्या तिघीही स्त्रियांनी आपल्या देशाची प्रतिष्ठा आपल्या खांद्यावर बाळगली आणि ते खंबीरपणे पार पाडले. आणि त्यावेळेस एकच नाव मनात ठामपणे उमटलं आणि ते नाव होतं सावित्रीबाई फुले. आज जेव्हा भारतीय महिला जागतिक स्तरावर वर्ल्ड कप जिंकून आपली क्षमता संपूर्ण जगात सिद्ध करतात आणि ते आपल्या देशासाठी सन्मान कमवून आणतात, तेव्हा पुन्हा एकदा सावित्रीबाईंसमोर आपण नतमस्तक होतो. आज मी ज्या ठिकाणी उभी आहे, मी ॲडिशनल प्रोफेसर आहे एम्समध्ये आणि ICU इन्चार्ज आहे. हे कोइन्सिडन्स नाही आहे, हे त्या सावित्रीबाईंच्या क्रांतीचा जिवंत पुरावा आहे. जर सावित्रीबाई नसत्या तर या स्त्री जन्माचाही काही अर्थ नसता. सावित्रीबाईंनी स्त्रियांना केवळ शिक्षण दिले नाही, त्यांनी सेलिब्रेशन ऑफ वुमॅनहूडचा पण कन्सेप्ट इम्प्लिमेंट केला. त्यांनी स्त्रीत्व साजरे करण्याची एक भूमिका मांडली. त्यांनी स्त्री जन्माचा अस्तित्वाचा अभिमान दिला. स्वतःच्या संरक्षणासाठी, सक्षम होण्यासाठी त्यांनी स्त्रीला जाणीव करून दिली. आज प्रत्येक घरात स्त्रीत्व साजरे होते. आज एक रिव्हॉल्युशन घडवला. ही परिस्थिती 175 इयर्स अशी नव्हती, ही ओव्हर अ पिरियड चेंज झाली. हा इव्होल्युशन ओव्हर अ पिरियड झाला आणि याचा पाया सावित्रीबाईंनी घातला. आज प्रत्येक घरात स्त्रीत्व साजरं होते. मुलगी म्हणून बघा, पत्नी म्हणून, बहीण म्हणून, आई म्हणून, मैत्रीण म्हणून, कलीग म्हणून. इतकेच नव्हे तर भारताच्या राष्ट्रपती पदावर विराजमान असलेली स्त्री आज स्त्रीत्वाचा सन्मानाचे सर्वोच्च प्रतीक आहे. हा बदल, ही प्रतिष्ठा, ही ओळख, ही सर्व सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतीचीच देणगी आहे. आज इथे बसलेली प्रत्येक शिक्षित स्त्री ही कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असो, ती सावित्रीबाई फुले यांच्या यशाची साक्ष आहे. सावित्रीबाई हे नाव केवळ इतिहासाची सोनेरी पान नाही, तर ही स्त्री जन्माची दिशा आहे आणि दृष्टिकोन आहे, याचा आपल्याला मनापासून अभिमान आहे. अशा या महान शिक्षण महाऋषीचं नतमस्तक होऊन मी अभिवादन करते व श्रद्धांजली वाहते. धन्यवाद. डॉक्टर सुचिता मेश्राम आपल्या मौल्यवान वेळेतून आम्हाला मार्गदर्शन दिले, त्यामुळे आजचा कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण झाला. आपले मनपूर्वक आभार मानते. आता कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात अर्हत नितीन पाटील आपल्यासमोर त्यांचे विचार मांडतील. आपण टाळ्यांनी त्या छोट्याशा मुलाचं स्वागत करूया. My name is Arhat Patel. Today we remember Savitribai Phule, a woman who refused to accept inequality as destiny and chose education as tool to change social rules. At a time when learning was denied to many, especially for girls, Savitribai stood firm, fought hard, and proved education is the foundation of a progressive India. Her life reminds us that education is the true wealth of a nation. Let us pay homage and respect to her work towards girls' education on her Jayanti Day. Jai Savitribai Phule. Thank you.
सर्वांचं मनापासून आभार मानते. यानंतर आरोही नितीन पाटील आपल्यासमोर त्यांचे विचार मांडतील. ही पण एक छोटीशी चिमुकली आहे, तर तिला प्रेमाने प्रोत्साहन देऊयात आणि टाळ्यांनी तिचं स्वागत करूया. My name is Arohi Patel. Today I am going to speak few words about Savitribai Phule. Savitribai Phule was India's first woman teacher. She loved children and believed that education is for everyone, especially for girls. She worked very hard to teach girls. When people said girls should not go to school, she was very brave and kind teacher. We celebrate Savitribai Phule Jayanti on 3rd January every year to remember her great work. She taught us to study well, be confident and respect everyone. Thank you. Jai Hind, Savitribai Phule. आरोही, आता या गोड सादरीकरणानंतर या कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी आपण पाहणार आहोत एकांकिका, आणि ही एकांकिका सादर करणार आहे सृष्टी साखरे. Hello. For the evening everyone. My name is Srishti Sakre. Today I am going to give a speech on Savitribai Phule. कोणी म्हणा चिव तर कोणी म्हणा काव. मी तर आहे सातेगावची साव. ओळखलं का मला? सांगा बघू. अगदी बरोबर. मी आहे तुम्हा सर्वांची सावित्रीबाई. माझा जन्म 3 जानेवारी 1851 नायगावला झाला. वयाच्या 9व्या वर्षी माझं लग्न ज्योतिरावांशी झालं. आणि मला काही लिहिता नव्हतं येत. ज्योतिरावांनी मला शिकण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि मला शिक्षिका बनवलं. मी मुलींची पहिली शाळा उघडली आणि मुलींनी कसं शिकायलाच पाहिजे, नाहीतर लोक तिला मूर्ख बनवणार. अजून एक गोष्ट सांगते बरं का. आजकाल लोक मुलींचा फार तिरस्कार करतात. तिला जन्माला येऊच देत नाही. आता तुम्ही सांगाल तर मुलगी जन्माला आलीच नाही तर भावाला बहीण, बापाला पोरगी आणि नवऱ्याला बायको कुठून भेटेल? आणि तुमच्या पोरांसोबत लग्न तरी कोण करणार? म्हणून तिचा सन्मान करा, तिला शिकू द्या, तिला हे सुंदर जग बघू द्या. जेव्हा एक स्त्री शिकते तर ते स्वतःच नाही शिकत, ती पूर्ण घराला सुशिक्षित करते. एका मुलापेक्षा मुलगीच बरी. प्रकाश दे दोन्ही घरी. सावित्रीबाई पांघरून अंगावर घेऊन पुस्तक वाचित आहे. ज्योतिराव कौतुकाने आपल्या बायकोच्या कपडावर हात ठेवतात. अगं कणकण, हो, पण ही कणकण जर वाढली तर आपल्या शाळेचं काय होईल, मुलीच्या शिक्षणाचं काय होईल? हे सगळं काही नाही. उद्याच मी वैद्याला बोलवतो आणि ते औषध देते तुला, तुझं बरं वाटतं. मग जर तुम्ही मला शाळेत जायला दुसरं लुगडं घेऊन दिलं तर माझा हा काम आपोआप जाईल. ज्योतिराव काहीशी नाराजीने घराबाहेर निघाले. त्यांचे विचारचक्र सुरू झाले. लुगड्यांसाठी ताप घेणारी सावित्री नक्कीच नाही. मग सावित्री असं का बरं बोलली? तिच्याकडे एक लुगडं असताना ती दुसरं लुगडं का मागते? आपल्याकडे जे पैसे आहेत ते शिक्षण कार्य करत आहेत, बायकोच्या लुगड्याकरिता नाही. पण सावित्री शाळेत जाण्याकरिता लुगडे मागते म्हणजे नक्की काहीतरी असणार. दुसऱ्या दिवशी ज्योतिरावाने सावित्रीबाईच्या हातावर नवे लुगडे ठेवले. सावित्रीबाईच्या डोळ्यात पाणी आले. लुगड्यासाठी खर्च करायला
ज्योतिरावांना खूप त्रास झाला असणार, कारण त्यांच्याजवळ जे पैसे आहेत ते शिक्षण कार्य करतात. सावित्रीबाई पक्के झाले होते. त्यानंतर सावित्रीबाईंकडे ताप आला नाही. ज्योतिरावांना आश्चर्य वाटलं, हे कसं काय? लुगड्यासाठी ताप येणारी ही सावित्री नाही, नक्कीच काहीतरी असेल. शाळेत कोणाला तरी विचारायला पाहिजे. ज्योतिरावांनी सावित्रीबाईच्या शाळेतील सहाय्यक यांची भेट घेतली आणि त्यांना सविस्तर प्रसंग सांगितला. अहो दादा, जेव्हापासून सावित्रीला मी लुगडं घेऊन दिलं तेव्हापासून तिला ताप आलाच नाही. हे कसं काय? अहो शेठजी, सावित्रीबाई जेव्हा शाळेत येतात तेव्हा लोक त्यांच्या अंगावर शेण चिखलाचा अंधारा करतात. बाई शाळेत आल्या की त्यांच्या लुगड्यावरील शेण चिखलाचे दाग संपूर्ण दिवस ओल्या लुगड्याने शाळेत शिकवतात. त्यामध्येच त्यांना ताप येत असणार. परंतु तुम्ही त्यांना आता दुसरं लुगडं दिलं ना, तेव्हापासून बाई शाळेत आल्या की लुगडं बदलून शेण चिखलाचे दागाने माखलेल्या लुगड्याला धुवून कोरड्या लुगड्याने शाळेत शिकवतात. त्यामुळे आता त्यांना रात्री ताप येत नाही. आता ज्योतिरावांच्या डोळ्यात पाणी आलं. सावित्रीबाईच्या मानतेस ज्योतिरावांनी मनोमन प्रणाम केला. आपणही त्या दोन्ही महान विभूतीस प्रणाम करू, कारण त्यांच्यामुळेच आजच्या स्त्रिया ज्या कुठल्याही जातीच्या असो किंवा धर्माच्या शिकू शकतात. सामाजिक कार्य करताना किती खोलवर विचार करावा लागतो. अतिशय महत्त्वाची आणि माहितीपूर्ण डॉक्युमेंटरी म्हणजेच माहितीपट पाहणार आहोत. सर्व उपस्थितांना विनम्र विनंती करते की त्यांनी आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही डॉक्युमेंटरी शांततेत पाहूया. आणि ही डॉक्युमेंटरी श्रीमती सुजाता पोपलवार मॅम यांच्या लेखनामुळे आणि लिहिली गेलेली आहे. तर आपण हा डॉक्युमेंटरी शांततेने आणि सहकार्याने पाहूया. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या समाजाची मने जागृत करून त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करणाऱ्या क्रांती तारका सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात नायगाव या गावी खंडोजी नेवासे पाटील यांच्या घरी झाला. हा क्रांतीचा पिंड आई लक्ष्मीबाईच्या गर्भाकोशात वाढला व सावित्रीच्या रूपाने जन्म घेऊन क्रूर काळाची लोहबंधने तोडली. सावित्रीबाईंचा जन्म म्हणजे क्रांतीची ललकारी होय, स्त्रीमुक्तीचा जाहीरनामा होय. उतून माजून गेलेल्या पेशवाईच्या अराजकतेच्या काळाचा वेध घेऊन त्याला छेद देणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे काळाच्या दारावर मारलेली क्रांतीची थाप होय. जनप्रबोधनाचा आविष्कार करणाऱ्या प्रबोधन युगातील सावित्रीबाई व ज्योतिरावांचे नाव म्हणजे सामाजिक क्रांतीच्या जागतिक इतिहासातील परिवर्तनवादी चैतन्यशील अक्षरे होत. या फुले दाम्पत्याचे कार्य म्हणजे समाज प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहणारी वादळी वारे होय. त्यांचे संघर्षमय जीवन म्हणजे वर्णव्यवस्थेची दिलेली कडवी झुंज होय. स्त्री सुद्धा पुरुषाच्या बरोबरीने युगप्रवर्तक कार्य करू शकते हे त्यांनी जगाला सिद्ध करून दाखविले. सावित्रीबाईंच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याने बुरसटलेल्या परंपरावादी विचारांच्या पुरुषप्रधान मनुवादी समाज व्यवस्थेचा पडदा फाडून त्याची लक्तरे सावित्रीबाईंनी जगाच्या वेशीवर टांगली व समाजाला ताळ्यावर आणले. सावित्रीबाईंची वाणी आणि लेखणी क्रांती दर्शक झाली, म्हणूनच सावित्रीबाई युगस्त्री ठरल्या.
कोणतीही चळवळ गतिशील करावयाची असेल तर त्यात विचारांचा जोम असावा लागतो. चळवळीची उद्दिष्टे दिशादर्शकाच्या रोमारोमात ठासून भरलेली असावी लागतात. सावित्रीबाईंनी व ज्योतिबांनी समाज सुधारणेच्या चळवळीस स्वतःला वाहून घेतले होते. समाजसेवा म्हणजेच आत्मसमर्पण होय. यासाठी सावित्रीबाईंनी सर्वस्वाचा त्याग केला. आप्तस्वकीयांचा रोष, स्वग्रहाचा त्याग, समाजाची दूषणे, धर्ममार्तंडांच्या शिव्या, शाप या सर्व बाबींचा सहर्ष स्वीकार करीत सावित्रीबाई काट्याकुट्याने भरलेल्या खडतर मार्गाच्या पांथस्थ झाल्या. ह्या क्रांतीपथावरून चालताना ज्योतिबा व सावित्रीबाई हे दोन्ही जीव अंतर्बाह्य होरपळून निघाले होते. म्हणूनच आज हे चंद्र ताऱ्यासारखे प्रकाशमान आहे. मुलगी परकर पोलक्यात आली की ती विवाह योग्य होते हे समाज व्यवस्थेने त्या काळी मुलींच्या लग्नासाठी लावलेलं माप होतं. त्यानुसार वयाच्या 9व्या वर्षीच सावित्रीबाई ज्योतिबांच्या जीवनात त्यांच्या सहचारिणी म्हणून आल्या. ज्योतिरावांच्या सहवासात त्यांच्या प्रेरणेने स्वकर्तृत्ववान झाल्या. चुकत माकत शिक्षणाचे धडे घेऊन त्या शिक्षित झाल्या. शिक्षित होऊन सगुणाबाईंच्या सहवासाने सुसंस्कारितही झाल्या. अध्यापिकेचा कोर्स मिचल यांच्या शाळेत पूर्ण करून सावित्रीबाई शिक्षिका पदास पात्र ठरल्या. भारतातील आद्य शिक्षिका व आद्य मुख्याध्यापिका होण्याचा मान त्यांना मिळाला. स्तुतिसुमनाने व प्रशंसेने हुरळून न जाता शिक्षण प्रचाराचे व प्रसाराचे त्यांनी व्रत घेतले. तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षणाची गंगा त्यांनी नेऊन सोडली. म्हणूनच या दोन्ही उभयंतांचं कार्य म्हणजे 19व्या शतकातलं उचललेलं एक परिवर्तनवादी पाऊल होय. एका नव्या युगाची सुरुवात होय. इसवी सन 1848 मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात शूद्र आणि अतिशूद्र यांच्या मुलामुलींसाठी सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद साठे, सदाशिवराव गावंडे यांच्या सहकार्याने पहिली मुलींची शाळा काढली. या शाळेत काम करण्याची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपवण्यात आली होती. ज्या काळात अस्पृश्याच्या सावलीचा सवरांना विटाळ होत असे अशा भयान परिस्थितीत त्यांना जवळ घेऊन शिकविण्याची जबाबदारी उत्तम रीतीने या महान मंगल मातेने पार पाडली होती. फुले दाम्पत्याच्या अस्पृश्य उद्धाराच्या कार्यामुळे निद्रिस्त समाजाला जाग येऊ लागली होती. अस्पृश्यतेने काळवंडलेलं स्त्री जीवन अक्षरांच्या ज्ञानप्रकाशाने उजळू लागलं होतं. निस्तेज नारीच्या चेहऱ्यावर हास्य फुलल्या गेलं होतं. युगानुयुगे बहिष्कृत झालेल्या पाटी आणि लेखणीला अस्पृश्य मुलींचा स्पर्श झाला. वाळवी लागलेल्या समाज मनाला नवी पालवी फुटू लागली. वर्णव्यवस्थेने दाबून टाकलेली स्त्री प्रतिभा विकसित होऊ लागली होती. प्रखर बुद्धिमत्ता असलेल्या सावित्रीबाईंनी स्त्रियांना नुसतेच अक्षराचे ज्ञान दिले नाही तर त्यांचा मेंदू जागृत केला. त्यामुळे ताराबाई शिंदे सारखी महिला स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहू शकली. मुक्ता साळवे सारख्या विद्यार्थिनीची लेखणी आपल्या शब्दातून देवालाच प्रश्न करण्याचे धाडस करू लागली. मुक्ताने मेजर कॅन्डी यांच्या समोर आपल्या क्रांतिकारी निबंधाचे वाचन केले. त्यातून मांग महार अस्पृश्यांच्या व्यथा मांडल्या. विषमतावादी वेदाविरुद्ध धर्मग्रंथाविरुद्ध आवाज उठविला. त्या लिहितात, हिंदू धर्म सर्वांसाठी म्हणून सांगितलेला आहे, पण त्यावर अधिकार एकच ब्राह्मण वर्ग गाजवीत आहे. एकाचे पोट भरते तर एक उपाशी राहते. हा कसला धर्म? तो अधर्म आहे. अशा टाकाऊ धर्मात राहण्यात काही अर्थ नाही. ख्रिश्चनांना बायबल, मुसलमानाचे कुराण, हिंदूंचे वेद, तर मग आमचे धर्मपुस्तक कोणते? असा खडा सवाल करीत मुक्ताने हिंदू धर्माच्या धर्मग्रंथाचे जळजळीत शब्दातून वाभाडे काढले. यावरून असे दिसून येते की सावित्रीबाईंनी मुलींना दिलेले ज्ञानाचे धडे मेंदू विकसित करणारे होते, बुद्धिमत्तेला चालना देणारे होते. म्हणून सावित्रीबाईंनी मुलींच्या शाळेत ज्या दिवशी पाऊल ठेवले तो दिवस खऱ्या अर्थाने स्त्रीमुक्ती चळवळीचा आरंभ होय. तो सोनियाचा दिन होय. सावित्रीबाईंचे तळागाळातील स्त्री शिक्षणाचे कार्य पाहून पेशवाईचे पोटसूट उठले. त्यांच्यात कोल्हेकुई सुरू झाली. विद्या नीच्या घरी गेली, धर्म बुडाला अशी द्वाही धर्म मार्तंड फिरवू लागले. सावित्रीबाईंना दूषणे देऊ लागले. कैदासिनी बाडगी म्हणू लागले. हे शैक्षणिक कार्य बंद करण्यासाठी पुण्यातील सनातन्यांनी गोविंदराव फुलेवर सामाजिक बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती, धाक घातला होता.
यासाठी ज्योतिबा व सावित्रीबाईंना आपल्या स्वगृहाचा आप्तस्वकीयांचा त्याग करावा लागला. पण न डगमगता मोठ्या निर्धाराने उचललेलं क्रांतिकारी पाऊल तसूभरी सावित्रीबाईंनी मागे घेतलं नाही. शेण, कचरा, उष्टे, खरकटे अंगावर झेलीत अनेक अडथळे पार करीत सावित्रीबाई ध्येयसिद्धीकडे जात होत्या. आपल्या कार्यात अडथळे निर्माण करू पाहणाऱ्या समाजकंटकाला सावित्रीबाईंनी वाटेतील काटे उचलून फेकावे तसे दूर सारले. प्रसंगी एखाद्याच्या मुस्कटात मारूनही त्याचा समाचार घेतला. त्याच्या पुरुषी वर्चस्वावर मात केली. त्याची अहंकाराची नांगी ठेचून काढली. सावित्रीबाई व ज्योतिरावांनी फक्त ज्ञानदानाचेच कार्य केले नाही, तर नव्या नव्या उपक्रमाचे अभ्यासक्रम तयार करून ज्ञानाच्या क्षेत्रात नवे प्रयोग सुरू केले. नवी शिक्षण प्रणाली निर्मिली. त्यांनी समाजाच्या अधपतनाची कारणे शोधली. मुलामुलींच्या शाळेतील गळतीच्या प्रमाणाचे कारणे शोधली. मुलामुलींच्या बुद्धिमत्तेच्या वाढीसाठी, शैक्षणिक प्रगतीसाठी त्या त्या समाजाच्या रूढी परंपरा व त्यांची घरची परिस्थिती कारणीभूत असते, हे आजच्या शिक्षण तज्ज्ञाचे विचार सावित्रीबाईंनी 150 वर्षापूर्वी मांडले होते. म्हणूनच त्या शैक्षणिक मानसतज्ञ, मानसशास्त्रज्ञ झाल्या. स्त्रीच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक दुबळेपणाचे मूळ अज्ञानात आहे, हे त्या मनकवड्या माऊलीने ओळखले. म्हणूनच त्यांच्यावर परिणामकारक अध्यापन करण्यासाठी सावित्रीबाईंनी आपले विचार कवितेच्या रूपाने शब्दबद्ध करून त्या कविता गाऊन विद्यार्थ्यांची मनाची पकड घेत असत. अज्ञानाचे मूळ शिक्षणाच्या अभावात आहे, हे ज्योतिबांनी स्वतः मिशनरीच्या शाळेत शिक्षित होऊन अनुभवले होते. त्यामुळे ज्योतिबांनी समाज जागृतीसाठी शिक्षणाचा जागर मांडला होता. त्यांनी ज्ञानयज्ञ आरंभिला. 1848 ते 1952 या 4 वर्षांच्या काळात पुणे परिसरात एकूण 20 शाळा सुरू केल्या. ज्योतिबांनी व सावित्रीबाईंनी पुणे व पुणे परिसरात शिक्षणाचे जाळे पसरविले. त्यासाठी त्यांना अध्यापक वर्गाची उणीव भासू लागली. म्हणून 1 डिसेंबर 1954 रोजी अध्यापक तयार करणारी शाळा महात्मा फुलेंनी सुरू केली व ज्ञानदानाचे कार्य अखंडपणे सुरू ठेवले. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांची प्रतवारी करून विविध अभ्यासक्रमही तयार केला. केवढीही त्यांची प्रखर बुद्धिमत्ता. या देशात अनेक परकीयांचे आक्रमण झाले, पण कोणत्याही राजकीय राज्यकर्त्याने समाज सुधारण्याचे कार्य केलेले दिसून येत नाही. परकीयांमध्ये काही राज्यकर्त्या महिलाही होऊन गेल्या होत्या. स्वदेशी राज्यकर्ता महिला झाल्या, परंतु सावित्रीबाईंसारखे महान असे समाज सुधारण्याचे कार्य करणाऱ्या महिला मात्र विरळच. स्त्री शिक्षणाच्या क्रांतीची ध्वज पताका सावित्रीबाईंनी आयुष्यभर डौलाने फडकवत ठेवली. म्हणून 1848 हे वर्ष या देशाच्या इतिहासात वेगळे वैशिष्ट्य राखून ठेवते. शिक्षणाच्या क्षेत्रात सावित्रीबाई व ज्योतिराव हे भविष्यकाळाचा वेध घ्यायला विसरले नाही. त्यांनी प्रौढ साक्षरतेचे महत्त्व ओळखले होते. त्यासाठी त्यांनी रात्रीच्या शाळा सुरू केल्या. दिवसभरांची मुलामुलीची शाळा संपवून सावित्रीबाई व ज्योतिबा हे रात्रीचे प्रौढ साक्षरता वर्ग घेत असत. प्रौढ वर्गासाठी आगळ्या वेगळ्या मनोरंजनातून शिक्षण या पद्धतीचा अवलंब करून प्रौढांना शिक्षणासाठी प्रवृत्त केले. त्यांचे हे अलौकिक कार्य पाहून त्यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्याची दखल पुण्यातील वृत्तपत्रांनी घेतली. पुण्याच्या विश्रामबाग वाड्यात 16 नोव्हेंबर 1852 रोजी मेजर कॅन्डी यांच्या उपस्थितीत ज्योतिबा व सावित्रींचा यथोचित सन्मान केला. 12 फेब्रुवारी 1853 रोजी पुण्यात नागरिक सत्कार करून ज्योतिबा व सावित्रीबाईवर स्तुती सुमने उधळली. महात्मा या पदवीने ज्योतिबा फुलेंना भूषविले. समाज मनाच्या, शिक्षण मान्यतेच्या, समाज पावतीच्या सावित्रीबाई व ज्योतिबा हे मानकरी झाले. 1860 साली सनातन्यांनी पाठविलेल्या धोंडीराम कुंभार व एकनाथ रोडे या मारेकऱ्यांचे मत परिवर्तन करून ज्योतिबा फुलेंनी मृत्यूवरही विजय मिळवला होता. म्हणून सावित्रीबाई व ज्योतिराव हे खरे मृत्युंजय होत. त्या काळी समाज व्यवस्थेच्या संकुचित विचारामुळे व स्त्रीहीनत्वाच्या दृष्टिकोनातून भ्रूणहत्या, स्त्री बालहत्या होत होत्या. या प्रथेला आळा घालण्यासाठी सावित्रीबाई कार्यरत झाल्या. समाजात घडणाऱ्या बालहत्येच्या विदारक सत्याचा अनुभव त्यांना आला होता. ज्योतिरावांचे गोवंडे नावाचे एक मित्र होते. त्यांच्या घरी काशीबाई नावाची एक ब्राह्मण विधवा स्त्री स्वयंपाकाचे काम करीत होती. या स्त्रीला एका पंडित शास्त्री बुवाने फसविले होते. तिच्यावर शारीरिक अत्याचार केला होता. परिणाम व्हायचा तोच झाला. शास्त्री बुवाच्या बलात्काराचा गोळा पोटात वाढू लागला.
तो गर्भ समाजाच्या भीतीपोटी पाडून टाकण्याचे तिने बरेच प्रयत्न केले, परंतु ते पाप मात्र पडले नाही. शेवटी एका बाळाचा जन्म झाला. शास्त्री बुवांनी याबाबतीत त्यांचे नाव घेताच त्यांनी आपले अंग झटकले. तो मी नव्हेच ही भूमिका घेतली. जिथे कुंपणच शेत खायला उठते तिथे न्याय कोणाकडे मागणार. अशा द्विधा मनस्थितीत काशीबाईंनी मुलाची सुरीने गळा कापून निर्घृण हत्या केली व प्रेत विहिरीत फेकून दिले. तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी बाळाचे प्रेत विहिरीबाहेर काढले. घटनेचा तपास केला. काशीबाईवर खटला भरला व तिला 1963 साली शिक्षा दिली. या प्रकरणाकडे सावित्रीबाई व ज्योतिरावांनी गंभीरतेने पाहिले. या समाजात एक नाही तर अशा अनेक काशीबाईंना शिक्षेपासून मुक्ती मिळवून देण्यासाठी इसवी सन 1863 साली स्वतःच्याच घरी गंजपेठ पुणे येथे पहिले बाल हत्या प्रतिबंधक ग्रह व प्रसूतीगृह उघडले. समाजातल्या एका गंभीर प्रश्नाची उकल सावित्रीबाईंनी केली. पुण्यातील भिंतीवर ज्योतिरावांनी ठिकठिकाणी जाहिराती लिहिल्या. इथे या, गुपचूप बाळंतपण करून सुखरूप जा, ही अक्षरे लिहिली. स्त्री सुरक्षिततेबद्दलचे केवढे हे मोठे मन, केवढी ही हृदयाची उदारता, केवढे हे धाडसाचे कार्य. ज्योती सावित्रीची ही अक्षरे म्हणजे ममतेचा खळखळ वाहणारा झरा होता. चुकल्या माकल्या स्त्रियांना सावित्रीबाई या इकडे या अशा अक्षर हाताने पालवित होत्या. तेवढ्याच माया ममतेने त्यांची बाळंतपणे करून त्यांची दाई ते आई सावित्रीबाई होत होत्या. त्यांचे हे कार्य म्हणजे मानवतावादी दृष्टिकोनाचा निखळ प्रवाह होता. इसवी सन 1863 ते 64 या कालावधीत अनेक ठिकाणाहून जवळपास 35 ते 38 अभागिनी विधवा बाळंतपणासाठी आल्या. कमी वयात लग्न झाल्याने किंवा जरट कुमारी विवाह पद्धतीने अन्य तारुण्यात वैधव्य आलेल्या या विधवा तरुणीवर तिच्याच घरातील दीर, सासरे, पुतणे अशा अगदी जवळच्या पुरुषापासून ह्या महिला अन्यायग्रस्त झालेल्या होत्या. हे सावित्रीबाईंच्या निदर्शनास आले. शिवाय या विधवांमध्ये ब्राह्मणच जास्त स्त्रिया होत्या. त्यावेळच्या लोकसंख्येच्या तुलनेत बालविधवांची संख्या मात्र जास्त होती. त्यामुळे सावित्रीबाईंचे प्रसूतीगृह व अनाथ बालकाश्रम स्वर्गापेक्षाही पीडित स्त्रियांना मोठे वाटत होते. अन्याय पीडितासाठी सावित्रीबाई दयेचा सागर झाल्या होत्या. म्हणूनच त्यांचे हे धाडसाचं कार्य काळावर मात करणारं ठरलं. एवढेच नाही तर विधवांच्या अनैतिक संततीला जपलं. निर्दोष जीवाचे संगोपन करून या अनोरस संततीला सावित्रीबाईंनी प्रतिष्ठाही मिळवून दिली. अशाच एका अन्यायग्रस्त काशीबाई नावाच्या महिलेच्या मुलास सावित्रीबाईंनी दत्तक घेऊन त्याचे नाव यशवंत ठेवले. त्याला शिकवून डॉक्टरही केले. बोलक्या सुधारकांना व बेगडी साज घालून शब्दांच्या वावड्या उठवणाऱ्या समाज सुधारकांना हा महान बोध सावित्रीबाईंनी प्रात्यक्षिक करून दिला होता. त्या काळी बालविधवाची स्थिती अतिशय दयनीय होती. त्यामुळे सावित्रीबाईंनी बालविवाहास कडाडून विरोध केला. धर्माच्या नावाखाली विधवांचे केसोपन केल्या जात होते. ही वाईट प्रथा थांबविण्यासाठी सावित्रीबाईंनी कणखर भूमिका घेतली. त्यांनी लोकांचे संघटन केले. या संघटन कौशल्याच्या जोरावर नारायण मेघाजी लोखंडे या सत्यशोधक कार्यकर्त्याच्या सहकार्याने इसवी सन 1860 साली पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला. या सभेला 500 पेक्षा अधिक नाभिक हजर होते. या सभेत त्यांना उद्देशून सावित्रीबाई म्हणतात, का हो दादा मी तुमची लाडकी, मला का करिता बोडकी. अशा काव्यशैलीतून त्यांनी नावी बांधवांचे मत परिवर्तन करून ह्या कुप्रथेला आळा घातला. आम्ही यापुढे विधवांचे केशोपन करून त्यांना बोडके करणार नाही ही प्रतिज्ञा न्हाव्याकडून वधवून घेतली. याची इंग्लंडच्या वृत्तपत्राने नोंदही घेतली होती. परदेशाहून अनेक अभिनंदनाची पत्रे सावित्रीबाई व ज्योतिरावांना आली होती. मूकपणे अश्रू ढाळी, स्त्री सौंदर्यात बाधा आणणारी, मानसिक खच्चीकरण करणारी, स्वतःच्या सौंदर्यापासून अनासक्त करणारी ही कुप्रथा सावित्रीबाईंनी यशस्वीपणे बंद केली. या देशातील 33 कोटी मानवनिर्मित देवांच्या दगडी संस्कृतीने नारीचे जीवन अव्याहतपणे छळलेले दिसून येते. या दव्यवादी संस्कृतीचा समाचार सावित्रीबाईंनी घेतला. अंधश्रद्धेच्या कोशातून समाज बाहेर येण्यासाठी सावित्रीबाईंनी आपल्या काव्यातून लेखणीने अशा प्रथेवर हल्ला केला. त्या म्हणतात, गोट्याला शेंदूर फासून तेलात बसविती देवात, दगड धोंडे मुले देती नवसा पावती, लग्न का करती नारी नर. हजारो वर्षांच्या देवादेविकांच्या गुलामीच्या बेड्या ह्या द्रष्ट्या स्त्रीने आपल्या वाणीतून लेखणीतून तोडण्यास प्रारंभ केला. अंधश्रद्धेच्या मुळावर सावित्रीबाईंनी प्रहार केला.
2 विरुद्धलिंगी सजीवाशिवाय तिसरा सजीव जन्मासच येऊ शकत नाही, हा शास्त्रशुद्ध विचार सावित्रीबाईंनी समाजापुढे ठेवला. स्वतःच्या मुलाचा मिश्र विवाह लावून समाजातील जातीभेदाला मूठ माती दिली. भाऊबंदिकीच्या विरोधाला न जुमानता त्यांनी ज्ञानबा ससाणी यांची कन्या राधाबाई यांना आपली सून म्हणून आणले. म्हणून सावित्रीबाई ह्या बोलक्या सुधारक नव्हत्या, तर त्या कर्त्या सुधारक होत्या. स्त्री उद्धारासाठी कष्ट उपासणाऱ्या सावित्रीबाईंनी कुठल्याही एका जातीच्या वर्तुळात सीमित न राहता सर्व स्तरातील स्त्रियांसाठी कार्य केले. त्या म्हणतात, इंग्रजी शिकून या जातीभेद मोडा, भटजी भारुडा फेकून या. किंवा राधा विधवा ब्राह्मण बाई, गर्भार जीव देया जाई, नको मरणाची करू तू घाई, आमची मुलगी होऊन राही. सावित्रीबाईंच्या या काव्यात अंधश्रद्धेवरील हल्ल्याबरोबरच दिनाच्या मायेची आंतरिक हाकही होती. बहुजनाच्या दुःखाचे आदानाचे त्यांना दिलेल्या प्रेरणेचे प्रतिबिंबही होते. त्यांच्या काव्यात बहुजन उद्धाराची तळमळ, पोटतिडकी, जिव्हाळा, विज्ञाननिष्ठा, दूरदृष्टी इत्यादी पैलू दिसून येतात. दिनांक 28 नोव्हेंबर 1890 रोजी ज्योतिरावांचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर त्यांच्या कार्याचे एक चाक गळून पडलं, तरीही सावित्रीबाई हतबल झाल्या नाहीत. ज्योतिबांनी स्थापन केलेल्या सार्वजनिक सत्यधर्माची धुरा त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. सत्यशोधक समाजाच्या कार्यास त्यांनी गतिशील केले. ज्योतिरावांच्या प्रेतयात्रेपुढे भाऊबंदिकीने दत्तक पुत्र यशवंतला टिटवे धरण्यास विरोध केला होता. त्यावेळी सावित्रीबाईंनी मोठ्या ध्येयाने हा विरोध मोडून काढला. अंतःकरणात पतिनिधनाचे दुःख साठवून सावित्रीबाईंनी मोठ्या हिमतीने यशवंताच्या हाताला धरून स्वतःच्या हातात प्रेतापुढे टिटवे धरले व अग्निसंस्कारही केले. ही मनुवादी व्यवस्थेला मारलेली एक ठोकरच होय. इसवी सन 1897 साली पुण्यात प्लेगच्या साथीने ठाण मांडले होते. या साथीतून लोकांना वाचविण्यासाठी सावित्रीबाई वाऱ्यासारख्या गावोगावी हिंडून लोकांना या साथीवरील उपायाचा उपदेश देत होत्या. दिनदुःखी प्लेगग्रस्तांना घेऊन मुलगा यशवंताच्या दवाखान्यात उपचारासाठी आणत होत्या. मुंडवे गावातील पांडुरंग बालाजी गायकवाड या अस्पृश्य मुलाला प्लेगने घेरले होते. त्याला पाठीवर घेऊन दवाखान्यात येत असतानाच वाटेतच सावित्रीबाईंनाही प्लेगने घेरले. अखेरच्या श्वासापर्यंत दिनदुःखितांसाठी झटणाऱ्या सावित्रीबाईंचा थकला भागला देह 10 मार्च 1897 रोजी रात्री 9 वाजता मृत्यूच्या स्वाधीन झाला. सावित्रीबाईंची भ्रमंती काळाने थांबवली होती. एका क्रांती तारकेचा अस्त झाला होता. ज्योतिराव फुलांकरवी तेवलेली ही आगळी वेगळी ज्योत विझली होती. सावित्रीबाईंनी अवनती झालेल्या समाजाला अक्षरज्ञान देऊन सन्मानाचा अक्षरांचा साज चढविला होता. या जगात अनेक क्षेत्रात अनेक शोध लागले, पण ज्ञानाच्या अंधारातून माणुसकीचा शोध लावणाऱ्या, स्त्रीचे जीवन अक्षर लेण्याने उजळणाऱ्या या महान मंगल मातेच्या आभाळा एवढ्या उंचीच्या कार्यास त्यांच्या जयंती दिनी म्हणजेच 3 जानेवारी माझे कोटी कोटी वंदन, कोटी कोटी वंदन, कोटी कोटी वंदन. हा लेख सुजाता जनार्दन पपुलवार, नांदेड येथून आम्ही प्रकाशित करीत आहोत. प्रथम मैं निहाल बुद्धिस्ट ग्रुप दल के सभी सदस्यों को हार्दिक धन्यवाद ज्ञापित करती हूँ कि आप लोगों इतना महान कार्य कर रहे हैं, क्योंकि मेरे जीवन में यह पहला अवसर है कि मैं सावित्रीबाई फुले की जयंती के अवसर पर उपस्थित हूँ. मैं झारखंड राज्य के विशिष्ट विद्यालय इंदिरा गांधी बालिका विद्यालय की सेवानिवृत्त शिक्षिका हूँ, हिंदी की शिक्षिका, जो हजारीबाग शहर में स्थित है. वहाँ मैं जयंती की आयोजिका रही हूँ, लेकिन आज जैसे मुझे जानकारी मिली कि सावित्रीबाई फुले की जयंती हमारी सोसाइटी में मनाई जा रही है, मेरे बेटे ने जानकारी दी, क्योंकि कुछ महीने से मैं अपने बेटे के साथ यहाँ रह रही हूँ. जैसे 4:30 बजे के लगभग मुझे जानकारी मिली कि
कि हमारी सोसाइटी में सावित्रीबाई फुले की जयंती मनाई जा रही है, मेरे मन मस्तिष्क में उनके सारा जीवन और उनकी कथा एकदम जीवंत हो उठा, मेरा रोम रोम झंकृत हो उठा और मैं इतनी भाव विह्वल हो उठी कि मैं 4:45 5:30 बजे के लगभग ही यहाँ आकर चक्कर लगाती हूँ। मैं आप लोगों का हृदय से धन्यवाद ज्ञापित करती हूँ। हम सब कोई जानते हैं कि हमारा यह भारत देश महान है। इसकी महानता के पीछे हमारे देश के जो सपूत हुए हैं, जो बेटे हुए हैं, जो बेटियां हुई हैं, उन्होंने ही इस भारत देश को गौरवशाली बनाया है और उसे महान बनाया है। इस महान बनाने की दिशा में बहुत सारे अनमोल रत्न हैं, जो अनमोल रत्न की तस्वीरें हमारे समक्ष हैं। इन महानुभावों को, भारत देश के इन 3 अमूल्य रत्नों को मैं हृदय से प्रणाम करती हूँ। मैं जयंती प्रभारी रही हूँ अपने विद्यालय की, और हमारे विद्यालय में सभी महाधर्मों के महापुरुषों की जयंती मनाई जाती रही है, क्योंकि जो महापुरुष होते हैं वे देश, काल, धर्म से बड़े ऊपर उठे होते हैं। वे समस्त मानवता के कल्याण के लिए होते हैं। सावित्रीबाई फुले तो इतनी महान है कि आज मैं जो आप लोगों के समक्ष उपस्थित हुई हूँ, या हमारे देश की नारियाँ जो पूरे संसार में तरक्की कर रही हैं, उनके पीछे इनका ही योगदान है। इनके योगदान को याद करती हूँ तो रोम रोम इनके प्रति नमन से भर उठता है। आज मैं इनके प्रति अपने अंतस की भावनाओं को कुछ शब्दों द्वारा अभिव्यक्त करना चाहती हूँ, जिसे मैंने पद्यबद्ध करने का प्रयास किया है, क्योंकि हमारी छोटी बहनों ने बहुत ही सुंदर ढंग से अपने अनमोल वचनों को अभिव्यक्त किया है। मैं थोड़ा सा समय लेना चाहती हूँ, क्योंकि हड़बड़ी में मैंने पद्यबद्ध किया है, इसलिए मैं बता रही हूँ। हे भारत की बेटी, हे भारत की बेटी सावित्रीबाई फुले, तुमको शत शत बार प्रणाम, माते तुझको शत शत बार प्रणाम। शिक्षा का अलख जगाने वाली, नारियों को अस्मिता की पहचान दिलाने वाली, सामाजिक क्रांति का दूत बनकर जागरूकता का संदेश फैलाने वाली, हे महियसी नारी सावित्रीबाई फुले, तुझको शत शत बार प्रणाम। हे भारत की बेटी, तुझको शत शत बार प्रणाम। सदियों से दलदल और कुरीतियों में फंसी और जकड़ी नारियों को परमार्थ पथ पर अडिग रहकर उनके जीवन को संवारने वाली, हे भारत की धरा को धन्य बनाने वाली बेटी, तुझको शत शत बार प्रणाम। माते, तुझको शत शत बार प्रणाम। समाज के तानों और दुर्व्यवहारों को नीलकंठ बनकर तूने विषपान किया। हे धैर्य और सहिष्णुता की प्रतिमूर्ति, तेरे जैसी बेटी अवतरित होती है हजारों वर्षों में इस धरा धाम पर। इस देश की माटी को महान बनाने वाली, हे सावित्रीबाई फुले, तुझको शत शत बार प्रणाम। तुम तो सूर्य बनकर आई इस धरती पर, सब में उजाला भरने में समर्पित कर दिया खुद को। आने वाली पीढ़ियों को प्रकाश, साहस और जागरूकता का संदेश देने वाली माते, तुझको शत शत बार प्रणाम। माते, तुझको शत शत बार प्रणाम। धन्यवाद। तर या कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात आपण मान्यवरांचा सत्कार करूया। तर यासाठी मी रवींद्र मेश्राम सरांना मंचावर आमंत्रित करते की त्यांनी सपना भाले मॅम यांचे सत्कार करावा। टाळ्यांनी स्वागत करूया। त्यानंतर मी स्वर्णिका लांडगे हिला मंचावर आमंत्रित करते की त्यांनी डॉक्टर शीलप्रिया मॅम यांचा सत्कार करावा।
मी धीरज साखरे सरांना मंचावर आमंत्रित करते की त्यांनी सरिता बुलकुंडे मॅम यांचा सत्कार करावा. टाळ्यांनी स्वागत करूया. यानंतर मी विप्लव लांडगे सरांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावे आणि सुचेता मेश्राम मॅम यांचा सत्कार करावा. टाळ्यांनी स्वागत होऊया. आता कार्यक्रमाचा शेवट झाला, पण अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. ते सादर करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते मिस मुक्ता उदय कुमार यांना. चला. Good evening, everyone. Today's evening didn't just feel like a program. It felt like a celebration of courage, education, and equality. And that is exactly what Savitribai Phule stood for. Before going towards a vote of thanks, इस ओकेशन पे 2 लाइन याद आई है. उन्होंने अंधेरे में भी रोशनी का दिया जलाया. उन्होंने अंधेरे में भी रोशनी का दिया जलाया और हर बेटी को अपने सपने देखने का हक दिलाया. As we honor the birth anniversary of Kranti Jyotibai Phule, we remember not just a reform, but a brave woman who changed history. And before we wrap up, let me share 2 lesser-known facts about her that truly amazed me. First, Savitribai Phule actually ran India's first shelter home for widows and abandoned women at a time when society had almost closed all the doors for them. Second, she considered the first published female poet of modern Marathi literature with the poetry books printed way back in the 1850s when women weren't even allowed to read. Isn't that powerful? Her life itself was a movement. Now, my heartfelt gratitude for the vote of thanks. My first and special thanks goes to all our respected guests for inspiring words and the presence. You have truly added depth and the meaning to this evening. A warm thank you to our anchor Ms. Landge ma'am and the program coordinator for conducting events so beautifully and keeping the flow engaging throughout. I would especially like to thank Mr. Uke sir and Sakre sir for arranging and booking Clubhouse. Mr. Sakre sir for finalizing the menu and catering and coordinating the stage arrangement along with Mr. Uke sir. Our wonderful decoration team for making venue look so graceful. Dr. Harshanand sir for arranging the banners for gate and stage. And at the last, all the ladies from three societies who took part in the Prajwalan. Your presence truly added beauty and a devotion to the event. My heartfelt thanks also goes to all our key supporters and contributors, Mr. Hansraj sir, Dr. Harke sir, Mr. Uday Kumar sir, Dr. Shambarkar sir, Dr. Bansod sir, Mr. Bulkunde sir, Mr. Bhale sir, Mr. Moon sir, Mr. R. Patil sir, Mr. Kamble sir, Mr. Vajraghosh sir, Mr. J. Patil sir, and Mr. Gajriya sir, and every member of Mihan Buddhist Society. Your time, effort, spirit, togetherness made this celebration possible. When a society unites to celebrate education, equality, and respect for women, that itself becomes the biggest tribute to Savitribai Phule. As I end, I would like to hand my mic to Landge ma'am and a big thank you to all from Mihan Buddhist Group. Your presence made this event truly special. This is Mukta signing off. Thank you. मुक्ता, तुझ्या योगदानाबद्दल तुझं खूप कौतुक. त्यासाठी मी तुझं मनापासून आभार व्यक्त करते. आता कार्यक्रमाच्या शेवटी मी सर्व उपस्थित मान्यवरांचे, पाहुण्यांचे, कलाकारांचे, वक्त्यांचे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज वेळ काढून मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या आपल्या सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार मानते. आजच्या या कार्यक्रमात प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान दिलेले आहे. कोणी शब्दांनी, कोणी उपस्थितीने, तर कोणी टाळ्यांच्या रूपाने. आपल्या सर्वांच्या या प्रेमळ सहभागामुळेच हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी झाला आहे.
कार्यक्रम हा तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा श्रोते मनापासून सहभागी होतात आणि आज तुम्ही ते करून दाखवलं. धन्यवाद. जय भीम, जय सावित्री, जय भारत. थैंक यू. आणि ऐसे ही खाली हाथ जाने दूंगा. हाँ एग्जैक्टली. तो आपके मन में क्या है मैं जान गया हूँ. तो जब ठुमरे मैडम यहाँ पे आई है, नेहा यहाँ पे आई है, तो मैं चाहूँगा कि वो डेफिनेटली सावित्रीबाई पे कुछ, उन्होंने कई सारे उनके वीडियोस है यूट्यूब पे है या बाकी वो तो हमने देखे हैं, बट लाइव देखने का मजा कुछ और ही है. अब हम लंदन तो नहीं जा सकते उनके शो देखने के लिए, तो मैं चाहूँगा कि यहाँ पे जो भी ऑडियंस है उनको वो कुछ अपनी एक प्रस्तुति दे. जय भीम सगळ्यांना. ऑनरेबल गेस्ट आणि इथे सगळे जे आलेले उपस्थित पाहुणे, तर तुम्ही रील तर बघताच, त्या माध्यमातून मला जे सांगायचं असते ते मी सांगतेच. पण मी आज रॅदर दॅन कुठला कॉमिक परफॉर्मन्स करण्यापेक्षा की माझ्यासाठी सावित्रीबाई काय मायने ठेवतात हे मला असं वाटतं की मी सांगितलं पाहिजे. सो मी एक जेव्हा नाटक बनवलं होतं सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरती, तर तेव्हा मी त्यांचा ॲज अ कॅरेक्टर म्हणून विचार केला की एक महान स्त्री म्हणून आपण त्यांना बघतो, पण एक बाई म्हणून त्या कशा आहेत. तर त्यांच्या जीवनामध्ये असा प्रसंग आहे की ज्योतिराव फुले एक विधवा महिला जेव्हा स्वतः सुसाईड करायला जाते तर तिला ते घरी घेऊन येतात. मला हा प्रसंग इनॅक्ट करायचा होता माझ्या सोलो परफॉर्मन्ससाठी. सो मी इमॅजिन केला की एका महिला, लग्न झालेल्या बाईचा नवरा जर रात्री एका दुसऱ्या बाईला जर तो घेऊन येईल तर त्या बाईला काय वाटेल, इमॅजिन करू शकतो आपण की काय वाटेल. म्हणजे थोडंसं तिला बाईला डाऊटही वाटू शकते, खरंच वाचवायला गेला होता का काय करायला गेला होता, म्हणजे खरंच वाचवायची इच्छा आहे का, याचा लफडा तर नाही आहे, म्हणजे मी राहू, तेही राहील, हाही राहील, तिघही राहू, ॲज अ बाई म्हणून येऊ शकते ना त्या महिलेच्या मनामध्ये. पण हे सगळं पचवलं म्हणण्यापेक्षा त्यांची किती मॅच्युरिटी असावी किंवा त्यांना ज्योतिराव फुल्यांवरती किती विश्वास असू शकते का ते रात्री. मग एक काय, त्याच्यानंतर तर अनेक विधवा बाया त्यांच्या घरी राहिल्या. आमच्या ऑफिसमध्ये ह्या नाही, वेगळ्या दुसऱ्या आधी पण मी पाहिलं की कोणी जर प्रो महिला ऑफिसर असला तर लगेच आपल्या ऑफिसमध्ये गोष्टी सुरू होतात की हा माणूस कधी त्या बायाच ठेवते ऑफिसमध्ये. म्हणजे वेगळ्या सेन्सनं, म्हणजे चांगल्या सेन्सनं नाही, याला तर निऱ्या बायाच पाहिजे, याची असिस्टंट बाई, क्लर्क बाई, सगळ्या बायाच पाहिजे. तर त्या काळात जेव्हा महिलांना कुठलाच काहीच अलाउड नव्हतं, तशा काळामध्ये आपल्या घरात एवढं डझनभर बाया ठेवणे आणि त्याही विधवा, तर हा किती मोठा एक स्टेप असू शकतो. आणि तो तेव्हा त्या काळासाठी किती मोठा आहे. अजून एक मला महत्त्वाची दुसरी गोष्ट अशी वाटते की एक पॉइंटला तर ज्योतिराव फुलेंना आपल्या वडिलांसोबत लढावं लागलं, ही किती मोठी गोष्ट आहे. आपल्या आईवडिलांच्या अगेन्स्ट जाणे ते असं काही खूप, म्हणजे आपल्या आईवडिलांच्या अगेन्स्ट जाण्यासाठी खूप हिंमत लागते. जसं आज जर आपण काही म्हटलं तर आजही छोट्या छोट्या गोष्टीसाठी आईवडिलांच्या अगेन्स्ट जाण्यासाठी, कारण आपलं प्रेम असते ना त्यांच्यावर. तर ॲज अ नवरा बायको आणि ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातून इतकं शिकण्यासारखं आहे की माझ्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा मला डाऊन फील होते तर मी त्यांच्याबद्दल विचार करते की त्या जर माझ्या जागी असत्या, म्हणजे मी खरंच असा विचार करते की त्या ह्या सिच्युएशनला असत्या तर त्यांनी काय केलं असतं. तर एक फिगर म्हणून ते खूपच महत्त्वाचे आहे. आणि त्यांच्याकडे फक्त एक महान स्त्री म्हणून न बघता त्यांच्यातले गुण आपण काय घेऊ शकतो याचा मला असं वाटतं आजच्या दिवसात आपण विचार केला पाहिजे. आणि आता तुम्ही मला ॲज अ आर्टिस्ट म्हणून जास्त ओळखता, तर मी काहीतरी वेगळं करू इच्छिते. एक गाणं म्हणेन मी. माझा आवाज थोडा बसला आहे, पण ठीक आहे, काही नाही, चालते. तर हे मराठी गीत आहे, थोडं शिक्षणावरती आहे, म्हणून मला इथं गायला आवडेल. ते गाणं असं आहे की कशी सांगू राया तुले, कशी सांगू राया तुले,
नाही वाचता ये मले आलं पतुर तो हाच आता दाखवू कोणाले आता दाखवू कोणाले सांगू कशी राया तुले नाही शाळेत मी गेली नाही कवाच शिकली नाही शाळेत मी गेली नाही कवाच शिकली आता पटलं बाई व मी तर खरंच फसली मी तर खरंच फसली आता आठवणीत काय आता आठवणीत काय मन उगीच हे झुरी आलं पतुर तो हाच आता दाखवू कोणाले आता दाखवू कोणाले सांगू कशी राया तुले. थँक्यू सो मच. आणि मी ह्या सोसायटीत राहते पण मी खूप कमी वेळा पौर्णिमेसारखीच कधीतरी दिसते तर त्यासाठी मी माफी मागतो आणि जास्तीत जास्त वेळा आपले दर्शन देईन अशी मी स्वतःलाच न्यू इयर रिझोल्युशन म्हणून मी स्वतःला ठरवते कारण का मी माहित नाही काय करत राहते पण मी काही ना काही करतच राहते. मला आज सांगितलं दिशा मॅडमने का जेवण ठेवलंय म्हणे मी तर काही 1000 रुपये दिले नाही म्हटलं मी कोणत्या तोंडाने येऊ मी तर पैसेही नाही दिले तर ते तर देऊ शकतो म्हणे नंतर पण तू माझी फॅमिली म्हणून ये म्हणे. मी म्हटलं ठीक आहे जेवणात काय आहे तर मग चांगले मेन्यू आहे तर म्हटलं चला जावंच कारण मी आताच ऑफिसमधून आली होती तर हा जॉबचा पार्ट झाला. सो थँक्यू सो मच आणि आपण परत परत भेटत राहू आणि मला खूप आनंद आहे की एवढी मोठी माझी फॅमिली इथे ब्लूमडेलमध्ये आहे आणि सगळेजण कधीही दिसले का मला नाश्ता पाण्यासाठी काही टेन्शनच नाही इथं म्हणून मी खूप काही नाही ठेवला घरी कोणाच्या घरी जात असतो कुठेही जेवत असतो. सो थँक्यू सो मच. एकदा परत तुम्हाला सगळ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या जन्माच्या हार्दिक शुभेच्छा आणि मला माझा सन्मान केल्याबद्दल खूप खूप आभार. कधी तर प्राईज कधी भेटून राहिलं पण चांगलं आहे ॲटलीस्ट 26 चांगली सुरुवात झाली मला म्हणजे नवीन 26 सुरू झाल्याबरोबर मला गिफ्ट भेटलं. थँक्यू सो मच. थँक्यू.